हॅलो गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही आमची मॉर्निंग स्टार्ट करणार आहे गणपतीपुळे मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे ब्लेसिंग घेऊन. तर आज आहे 18 तारीख आणि 18 तारीख म्हणजे आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस. कमेंट करा कमेंटमध्ये आम्हाला विश करा. तर आम्ही निघालेलो आहे, आम्ही मस्त रेडी आहे आज आणि आहे अजून हॉटेलमध्येच आहे, लालपरी. चला, तर आम्ही खाली आलेलो आहे, आमची कार इथे पार्क आहे. आजची मॉर्निंग थोडी क्लाउडी आहे, थोडंसं पाऊस पडेल असं वाटतंय, ऊन नाही आहे जास्त. तर चला जाऊया गणपती मंदिरात. तर आता एंट्री फी आहे 10 रुपये पर पर्सन आहे, 5 रुपये पर पर्सन आहे. तर आम्ही एंटर केलं आता गणपतीपुळे मंदिराच्या रोडमध्ये. बघूया पुढे पार्किंग इथेच दिसते. तर हे प्रवेशद्वार आहे. पुढे काही मॉर्निंगला यायचं एकच चांगलं आहे की लाईन नाही आहे, पार्किंगला खूप मस्त स्पेस आहे. तर आम्ही हार घेतलेला हा आणि नारळ आणि पाय धुवून घेतो. पाच ते 10 मिनिटात आमचं दर्शन झालं पण. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला थोडीशी मंदिराची माहिती देतो. गणपतीपुळे मंदिर हे रत्नागिरीपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. येताना मस्त असा सिनिक कोस्टल रोड लागतो. हे टेम्पल 2003 मध्ये बांधून झालेलं. मंदिराचं बांधकाम आणि नक्षीकाम एकदम सुंदर आहे. हे सर्व मंदिर रेड आग्रा या दगडापासून बनवलं गेलं आहे.
तर आम्ही मस्त दर्शन केलेलं आहे आणि हा प्रसाद पण घेतलेला आहे. आतमध्ये फोन अलाउड नव्हता त्यामुळे आम्ही मंदिरात फोन काढला नाही. तर मस्त मंदिर आहे, एक शांतता होती. आणि आता खूप गर्दी वाढायला लागली आणि स्कूल ट्रिप चालल्यात त्यामुळे मुलांची खूप गर्दी आहे. तर असं वाटलं तुम्हाला मंदिर, सांगा कमेंट करून. MTDC शॉपमध्ये आलं आहे, बघतोय आता काय घ्यायचं. इथले उकडीचा मोदक मी खातोय, पोहे, अजून इडली बाकी. कसं लागतं? स्पेशलीला मोदक खायचं होतं म्हणून आम्ही आलो. आणि कोकणातलं ट्राय करायचं. आम्ही नाश्ता केलेला आहे पोट भरून. कालच्या जेवणपेक्षा मला वाटतं नाश्ता मस्त झाला आहे ना. आणि तिला भेटलं उकडीचं मोदक, तिचं फेवरेट, जे तिला कालपासून पाहिजे होतं ते आज आम्हाला भेटलं. आम्ही 2-3 ठिकाणी विचारलेलं काल, पण ते आज भेटलं. तर मला पप्पांनी मस्त ब्लेसिंग दिलेले आहेत. इथे गणपतीपुळे मंदिर आहे, बीचलाच लागून मंदिर आहे. आणि बीचवर बघा गर्दी, मस्त निळं पाणी आहे. गोव्यासारखाच बीच आहे, गोवा तारकर्ली सारखंच बीच रत्नागिरीला पण आहे. आमच्या साईडला थोडं रायगडमध्ये, काशीमध्ये माती थोडीशी काळी असल्यामुळे पाणी थोडं वेगळं दिसतं. असं जसं जसं खाली जात जाईल तसं पाणी चेंज होतं आणि सँड पण चेंज होते. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. वेस्ट बे हॉटेलच्या समोरच असा मस्त व्ह्यू आहे बघा. कोकणात आंबे यायला चालू झालं, कैऱ्या आल्या पण. आंब्याचं ते काय रे, आंब्याची उधारी. तर आमचं सगळं आवरून झालेलं आहे. आम्ही करतो आता चेकआउट. आता खाली जाऊन आम्ही ठरवू की आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन काय असेल. ते खाली जाऊन मॅपमध्ये वगैरे बघायचं. त्यामुळे आणि आज आमचं पूर्ण रत्नागिरी फिरण्याचा प्लॅन आहे. आणि आमचं हॉटेल आहे पूर्ण रत्नागिरीच्या पुढे 20-30 किलोमीटर. तर मी आज तुम्हाला दाखवेल आमचा दिवस कसा असेल. तर स्टे ट्यून, मिळते थोडी देर में. बाय.